श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, 19 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी एक वेगळा संदेश घेऊन येत आहे. या दिवसाच्या संदर्भात काही ज्योतिषीय स्रोत संवादातील स्पष्टता, नातेसंबंधामधील समतोल आणि निर्णय घेताना घाई टाळण्यावर भर देतात. पण आज आपण हे सगळे एका वेगळ्या पद्धतीने समजून घेणार आहोत. कारण प्रत्येक बदल मोठ्या आवाजात होत नाही. काही बदल शांतपणे सुरू होतात. एखाद्या व्यक्तीच्या एका वाक्यापासून, एखाद्या संधीच्या छोट्या इशाऱ्यापासून, एखाद्या जुन्या विषयाकडे पुन्हा पाहण्यापासून किंवा स्वतःच्या मनात आलेल्या एका विचारापासून. म्हणून आजचे संकेत ऐकताना त्यांना निश्चित भविष्यवाणी समजू नका. हे ज्योतिषीय आणि मनोरंजनात्मक मार्गदर्शन आहे. तुमच्या प्रत्यक्ष परिस्थितीनुसार निर्णय घ्या. आणि जर श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला पाहूया 19 ऑगस्टचे कुंभ राशीसाठीचे खास आणि वेगळे संकेत. संकेत क्रमांक 1. ज्या गोष्टीला तुम्ही थांबलेली समजत होतात तिथे हालचाल दिसू शकते. कुंभ राशी, तुमच्या आयुष्यात एखादं काम असू शकतं ज्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहात. उत्तर मिळत नाही, प्रक्रिया पुढे सरकत नाही किंवा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद येत नाही. हळूहळू तुम्ही त्या विषयाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली असेल. पण 19 ऑगस्टला त्याच विषयाशी संबंधित एखादी छोटी हालचाल दिसू शकते. एखादा संदेश, एखादा फोन, एखादी नवीन माहिती किंवा पुन्हा एकदा त्या विषयावर चर्चा. ही गोष्ट पाहून लगेच मोठ्या अपेक्षा निर्माण करू नका. फक्त एवढंच लक्षात घ्या की जे पूर्णपणे बंद वाटत होतं त्यात अजूनही काही शक्यता शिल्लक आहे. माहिती तपासा, पुढची प्रक्रिया समजून घ्या आणि मगच पाऊल उचला. कधीकधी संधी दार ठोठावून येत नाही, ती फक्त दार उघडण्याची छोटी शक्यता निर्माण करते. संकेत क्रमांक 2. तुमच्यापेक्षा वेगळं मत असलेली व्यक्ती उपयोगी ठरू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या विचारांवर विश्वास असतो. पण 19 ऑगस्टला एखादी व्यक्ती तुमच्याशी पूर्णपणे वेगळं मत मांडू शकते. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल यांना परिस्थिती समजतच नाही, पण लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कधीकधी आपल्याला न पटणारा दृष्टिकोन आपल्याला आपली चूक दाखवतो. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्ण ऐका, त्यातून योग्य वाटणारा भाग घ्या. चुकीचा वाटला तर सोडा, पण फक्त मत वेगळं आहे म्हणून व्यक्ती चुकीची आहे असं समजू नका. आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवू शकतो. हुशार व्यक्तीला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत असतंच असं नाही, पण योग्य प्रश्न ऐकण्याची तयारी असते. संकेत क्रमांक 3. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर लक्ष आहे असं जाणवू शकतं. तुम्ही एखादं काम नेहमीप्रमाणे करत असाल, पण आज अचानक कोणीतरी तुमच्या कामाबद्दल प्रश्न विचारू शकतं. तुम्ही हे असं का केलं, हा निर्णय का घेतला, हे काम किती पुढं आलं, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटू शकतं की तुमच्यावर टीका होत आहे, पण प्रत्येक प्रश्न म्हणजे टीका नसते. कदाचित तुमच्या कामाची जबाबदारी वाढणार असेल, कदाचित तुमच्या कामाची दखल घेतली जात असेल किंवा एखाद्या पुढील संधीसाठी तुमची तयारी तपासली जात असेल. म्हणून बचावात्मक होऊ नका. तुमचं काम नीट समजावून सांगा. तुम्ही काय केलं या इतकंच तुम्ही ते का केलं हे स्पष्ट सांगणंही महत्त्वाचं आहे. संकेत क्रमांक 4. एखाद्या नात्यात आपण नेमके कुठे आहोत हा प्रश्न निर्माण होईल. हा संकेत प्रेम, मैत्री किंवा कुटुंबातील नात्याशी संबंधित असू शकतो. एखाद्या व्यक्तीशी तुमचं नातं तयार सध्या स्पष्ट नसेल. कधी खूप जवळीक, कधी अंतर, कधी संवाद, कधी पूर्ण शांतता. आणि 19 ऑगस्टला तुम्हाला मनात प्रश्न पडू शकतो, या नात्याला नेमकं नाव काय. अशावेळी अंदाज बांधण्यापेक्षा संवाद महत्त्वाचा. समोरची व्यक्ती काय विचार करते हे तुम्ही तिच्या मनात शिरूर जाणू शकत नाही. म्हणून योग्य वेळ पाहून शांतपणे बोला आणि उत्तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसलं तरी त्याचा आदर करा. कारण स्पष्टता कधीकधी आनंद देते आणि कधीकधी सत्य स्वीकारण्याची ताकद देते. दोन्ही परिस्थितीमध्ये ती उपयोगी असते. संकेत क्रमांक 5. पैशांच्या बाबतीत थोडं थांबा. हा आजचा महत्त्वाचा संदेश. आज एखादी खरेदी, गुंतवणूक किंवा खर्च तुमच्यासमोर येऊ शकतो. तुम्हाला ती गोष्ट आकर्षक वाटू शकते किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला सांगू शकते, आत्ताच घेतलं तर फायदा होईल. इथे उत्साहापेक्षा माहितीला महत्त्व द्या. पूर्ण अटी समजून घ्या. लपवलेले खर्च आहेत का, परतावा किंवा रद्द करण्याची अट काय, तुमच्या बजेटवर त्याचा काय परिणाम होईल. मोठ्या आर्थिक निर्णयासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विशेषतः लवकर पैसे कमावा किंवा नक्की फायदा अशा दाव्यांकडे अतिरिक्त सावधगिरीने पहा. पैशांबाबत आकर्षणापेक्षा स्पष्टता महत्त्वाची असते. संकेत क्रमांक 6. घरात तुमच्याकडून मध्यस्थीची अपेक्षा होऊ शकते. कुटुंबातील 2 व्यक्तींमध्ये एखाद्या विषयावर मतभेद असतील आणि दोघांनाही वाटू शकतं कुंभ राशीची व्यक्ती योग्य निर्णय देईल. तुमच्यावर दबाव येऊ शकतो,
पण प्रत्येक वेळी न्यायाधीश होण्याची गरज नाही. दोन्ही बाजू ऐका. जर तुम्हाला विषयाची पूर्ण माहिती नसेल तर स्पष्ट सांगा, मला पूर्ण माहिती नाही त्यामुळे मी अंतिम निर्णय देऊ शकत नाही. ही कमजोरी नाही, ही प्रामाणिकता आहे. घरातील नात्यांमध्ये कोणाची बाजू घेण्यापेक्षा संवाद घडवून आणणं अधिक उपयोगी ठरू शकतं. संकेत क्रमांक 7. तुमच्या भविष्याचा एक जुना प्लॅन बदलण्याची वेळ. काही कुंभ राशीच्या व्यक्तींनी भविष्यासाठी एखादी योजना केली असेल, पण आता परिस्थिती अशी आहे, ज्या गोष्टी 2 महिन्यापूर्वी योग्य वाटत होत्या त्या आज तितक्या योग्य वाटत नाहीत. म्हणून स्वतःला दोष देऊ नका. योजना बदलणं म्हणजे अपयश नाही. कधी कधी गंतव्य तेच असतं, फक्त रस्ता बदलतो. 19 ऑगस्टला तुमच्या दीर्घकालीन ध्येयाकडे पुन्हा पहा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एक मुख्य दिशा निवडा. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी संयम आणि सातत्य महत्त्वाचे असल्याचे ऑगस्टच्या काही कुंभ राशीच्या अंदाजामध्येही अधोरेखित केले आहे. संकेत क्रमांक 8. एखादी व्यक्ती तुमच्याकडून तुमचं खरं मत विचारेल. आज अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे कुणीतरी थेट विचारेल, खरं सांग, तुला काय वाटतं? आणि यावेळी तुमच्यासमोर 2 पर्याय असतील. समोरच्याला खुश करण्यासाठी उत्तर देणं किंवा प्रामाणिक पण संवेदनशील मत देणं. दुसरा मार्ग निवडा, पण सत्य सांगताना शब्दांची निवड करा. प्रामाणिकपणा म्हणजे कठोरपणा नाही. तुम्ही एखाद्याला दुखवल्याशिवायही तुमचं मत स्पष्ट सांगू शकता. आज तुमच्या एका वाक्याचा एखाद्या व्यक्तीच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, माझं हे वाक्य परिस्थिती सुधारेल की आणखी गुंतागुंत करेल. संकेत क्रमांक 9. अचानक एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते. काही काळापासून संपर्क नसलेली व्यक्ती अचानक आठवणीत येऊ शकते आणि कधीकधी योगायोगाने तिचा मेसेज किंवा फोनही येऊ शकतो. ही व्यक्ती मित्र असू शकते, जुना सहकारी, शिक्षणाशी संबंधित व्यक्ती किंवा तुमच्या आयुष्यात कधीतरी महत्त्वाची भूमिका बजावलेली व्यक्ती. पण जुना संपर्क पुन्हा आला म्हणून जुनं नातं तसंच परत येईल असं समजू नका. आजची व्यक्ती आणि पूर्वीची व्यक्ती वेगळी असू शकते. म्हणून संवाद करा, पण सीमा आणि वर्तमान परिस्थिती लक्षात ठेवा. संकेत क्रमांक 10. तुम्हाला स्वतःसाठी नाही म्हणावं लागेल. हा संकेत तुमच्या मानसिक शिस्तीशी संबंधित आहे. कोणीतरी तुम्हाला एखादं काम सांगेल, तुम्हाला ते करायला वेळ नसेल तरीही तुम्ही हो म्हणाल, तर नंतर स्वतःच त्रस्त व्हाल. म्हणून आज एक छोटा प्रयोग करा. प्रत्येक विनंती स्वीकारण्याआधी स्वतःला विचारा, हे माझ्यासाठी खरंच आवश्यक आहे का? जर उत्तर नाही असेल तर नम्रपणे नकार द्या. नाही म्हणणं म्हणजे समोरच्याचा अपमान नाही, ते स्वतःच्या वेळेची मर्यादा समजणं आहे. संकेत क्रमांक 11. एका गोष्टीची सत्यता तपासल्यावर तुमचा दृष्टिकोन बदलेल. कुंभ राशी, आज तुम्हाला एखादी माहिती ऐकायला मिळू शकते. ती ऐकून तुम्हाला एक मत तयार होईल, पण नंतर तुम्ही त्याबद्दल अधिक माहिती शोधाल आणि लक्षात येईल की सत्य थोडं वेगळं आहे. म्हणून आजचा हा संकेत खूप महत्त्वाचा आहे. पहिली माहिती म्हणजे पूर्ण सत्य असेलच असं नाही. विशेषतः पैसा, नोकरी, नाती किंवा कोणाबद्दलच्या आरोपांच्या बाबतीत तपासा. दुसरा स्रोत पहा, संदर्भ समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. आज तुमची खरी ताकद तुमच्या बुद्धिमत्तेत नाही, तर तुमच्या माहितीची पडताळणी करण्याच्या सवयीत आहे. संकेत क्रमांक 12. स्वतःसाठी घेतलेला एक निर्णय मन हलकं करेल. आता शेवटचा आणि सर्वात वैयक्तिक संकेत. तुमच्या मनात एखादी गोष्ट खूप दिवसांपासून अडकलेली असेल. एखादं काम, एखादा निर्णय, एखादं नातं, एखादी सवय किंवा स्वतःबद्दलच एखादी जुनी भावना. तुम्ही त्याला सतत पुढे ढकलत असाल. 19 ऑगस्टला तुम्हाला जाणवू शकतं, हे असंच चालू ठेवायचं नाही. इथे लगेच मोठा निर्णय घ्यायची गरज नाही. पहिलं पाऊल घ्या. ज्याच्याशी बोलायचं आहे त्याच्याशी शांतपणे बोला. जे काम सुरू करायचं आहे त्याची पहिली कृती करा. जी सवय कमी करायची आहे तिच्यासाठी मर्यादा ठेवा. कधीकधी आयुष्य बदलण्याची सुरुवात एखाद्या मोठ्या घोषणेतून होत नाही, ती एका छोट्या निर्णयातून होते. आता मी हे वेगळ्या पद्धतीने करणार. 19 ऑगस्टची विशेष सावधगिरी. कुंभ राशीच्या स्वामी भक्तांनो, आज या 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. अपूर्ण माहितीवरून निष्कर्ष काढू नका. नंबर 2. रागाच्या भरात मेसेज किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नका. नंबर 3. आर्थिक निर्णयांमध्ये नक्की फायदा अशा शब्दांवर अंधविश्वास ठेवू नका. नंबर 4. नात्यात गैरसमज असेल तर शांत संवादाला प्राधान्य द्या. नंबर 5. अनेक उद्दिष्टांमध्ये स्वतःची ऊर्जा विखरू नका. एका महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. 3. विशेष उपाय. सकाळी काही मिनिटं शांत बसा आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि स्वतःला सांगा, आज मी ऐकीव माहितीपेक्षा सत्य आणि स्पष्टतेला महत्त्व देईल. उपाय क्रमांक 2. एका व्यक्तीशी मनापासून संवाद. आज तुमच्या जवळच्या व्यक्तीशी काही मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे बोला. फक्त स्वतःचं म्हणणं सांगू नका. समोरची व्यक्ती काय म्हणते तेही पूर्ण ऐका.
कधीकधी नात्यातील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या भेटीची गरज नसते, फक्त मनापासून ऐकण्याची गरज असते. उपाय क्रमांक 3. रात्री एक निर्णय लिहा आणि झोपण्यापूर्वी एका कागदावर लिहा. उद्यापासून मी कोणती एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करणार. फक्त एकच, मोठी यादी नको. कारण छोटा पण सातत्यपूर्ण बदल अनेक मोठ्या घोषणांपेक्षा प्रभावी ठरतो. कुंभ राशी, 19 ऑगस्ट तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊ शकतो. प्रत्येक गोष्ट लगेच समजून घेण्याची गरज नसते, पण समजून न घेता निर्णय घेणं टाळता गरजेचं असतं. तुमच्या समोर एखादा बदल येईल, कुणाचं मत वेगळं असेल, एखादं काम पुन्हा सुरू होईल, एखादा जुना संपर्क समोर येईल किंवा तुमच्या स्वतःच्या मनात एखादा प्रश्न पुन्हा जागा होईल. यापैकी कोणतीही गोष्ट तुमचं भविष्य एका दिवसात ठरवणार नाही, पण तुमची प्रतिक्रिया तुमच्या पुढच्या दिवसाची दिशा बदलू शकते. म्हणून घाई करू नका. ऐका, तपासा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. कारण काही वेळा आयुष्य आपल्याला उत्तर देत नसतं, ते फक्त आपल्याला योग्य प्रश्न विचारायला शिकवत असतं. जर आजच्या राशी भविष्यातील एखादा संकेत तुमच्या परिस्थितीशी जुळला असेल तर कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, योग्य लोक ओळखण्याची समज आणि बदल स्वीकारण्याची शक्ती निर्माण हो. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.